बेलपुरा परिसरात गेल्या 7 महिन्यांपासून विद्युत खांबावरून नागरिकांच्या घरासमोर विद्युत तार लोंबकळत असल्याने रहिवाशांच्या जीवितास धोका होता। अशात वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली नव्हती। शेजारी असलेले नागरी वस्ती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना भविष्यात होणारा धोका आदी गंभीर समस्या येथे निर्माण झाल्या होत्या। बेलपुरा परिसरात असलेल्या विवेकानंद कॉलनीत असलेल्या घरासमोर चक्क विजेचा वायर खाली लटकलेला दिसून येत आहे। हा प्रकार गेल्या 7 महिन्यांपासून स्थानिक नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। यावर अनेकदा महावितरण कंपनीला सूचना देऊन सुद्धा कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात येथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती। यावेळी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता तारीची कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले। कर्मचारी नसल्यामुळे वायर लवकर काढण्यात न आल्याचे सुद्धा यांनी यावेळी स्पष्ट केले। सर, बेलपुरा परिसरामध्ये महावितरणचा मोठा वायर जो आहे गेल्या 7 महिन्यापासून लटकलेला आहे। काय कारवाई होणार याच्यावर काढण्यात येणार का? वायर काय तो वायर जो आहे डमी आहे आणि तो बरेच ठिकाणी शॉर्ट झालेला आहे। फक्त तो चार्ज करायसाठी बराच प्रयत्न केला पण चार्ज काही होऊन नाही राहिला। आता शेवटी तो ऑफिसला काढून आणून जमा करून ठेवतो। त्यातही कर्मचारी काही नसल्यामुळं तो काढून आणता नाही आला। आता सर्व कर्मचारी नाही, आता कॉन्ट्रॅक्टरचे लेबर अवेलेबल करून तो याच्यात 3-4 दिवसात किंवा 7 तारखेपर्यंत नागरिकांची तक्रार आहे की गेल्या 7 महिन्यापासून उडवडीचे उत्तर आपल्या उडवडीचे नाही दिले, उडवडीचे उत्तर नाही दिले। त्यात कामही झाले आहे, त्या एरियात कामही केले आहे, फक्त त्या गल्लीत नाही होऊ शकले कामं। तिथं वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम आले, काही लोकांचा अडथळा आला। प्रकरणामध्ये जर कोणाचा जीवितहानी झाली तर याचा जबाब डमी आहे ना, केवळ डमी आहे ना। आम्ही तो पाहून चुकला ना, झालं तर तो वायर जो आहे खंडवून आलेला आहे, तिथे कोणा कुठं वायराचा टच असू शकतो। नाही, पूर्ण नाही आहे असा, म्हणजे सोडून टाकलेला केबल आहे तो, म्हणजे सोडून ठेवला। करंट नसल्याची आपण जबाबदारी घेतली आहे म्हणूनच तो एवढं आहे। आणि जिथं लटकलेला होता तिथचा चार्ज केला आम्ही, तिचा चार्ज केला आणि चालू आहे तिथचा। जर समजा जीवितहानी झाली तर कोणाची जबाबदारी नाही? आता तो चार्जच होत नाही ना, आम्हाला माहीत आहे आता चार्ज होते ना, आता आम्ही काढून घेऊन राहिलो ना, संपला विषय, जमा करून राहिलो। सर, आपलं नाव आणि पद? मी विशाल वानकडे, पद सहाय्यक अभियंता। अखेर येथील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूजकडे संपर्क साधला आणि तक्रार दिल्याने आमच्या प्रतिनिधीने थेट बेलपुरा परिसरातील विवेकानंद कॉलनी परिसर गाठले। यावर महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल वानखडे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी लवकरात लवकर तो तार काढून टाकू असे आश्वासन दिल्याने आमच्या सिटी न्यूजची दखल घेतल्याचे दिसून येत आहे। यावर सिटी न्यूज चॅनलची दखल घेतली नाही तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा स्थानिक नागरिकांनी दिलाय। नमस्कार, मी सोमेश्वर माहूरकर। बेलपुरा हनुमान मंदिर परिसरामध्ये हा विजेचा तार मागील 6 महिन्यापासून लोंबकळत आहे। यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे तक्रारसुद्धा केली। वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं। जर इथे काही दुर्घटना घडली तर मग महावितरण विभाग जबाबदार राहणार का? आणि इथे हे स्लम एरिया असल्या कारणानं इथे या एरियामधले मुलं याला लोंबकळतात, याला बंदरं येतात, लोंबकळतात। या किती लोकांचे घरं आहे, इथून जर काही दुर्घटना झाली तर आग लागू शकते, काही पण होऊ शकते। वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं। काय आम्ही स्लम एरियामध्ये राहतो म्हणून ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात? हेच जर विषय जर कोणत्या VIP एरियामध्ये झाला असतात त्याच्यावर त्वरित कारवाई केली गेली असती, पण स्लम एरियामध्ये असल्या कारणाने इथे कारवाई नाही केली गेली। तर सिटी न्यूजच्या माध्यमानं आम्ही हे संदेश पोहोचवतो आमचा की आमची तक्रार त्वरित पूर्ण करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू। जय श्रीराम। माझं नाव हेमंत लोणारे, मी बेलपुरातला रहिवासी आहे। काही काळानुसार म्हणजे 7 महिने झालेले आहे। 7 महिन्यापासून हा वायर आम्ही लगातार चाललो आहे। तिथे रुक्मिणी नगरच्या इथे याचं वार्ड आहे, तर चाललो आहे। तर हा वायर तर कोणी पण येऊन नाही राहिला आहे, म्हणजे ज्याच्याजवळ चाललो हे म्हणते की आज येतो, उद्या येतो, परवा येतो महावितरण कंपनी। तर देशमुख वानखडे साहेबांचे ते वारंवार आम्ही तक्रार केली तरी ते दखल घेत नाही। हा वायर जो आहे हा अंडरग्राऊंड आहे, पण तरी पण अंडरग्राऊंड आहे तरी हा यांनी वरतं टाकलेला आहे। आणि आमच्या इकडे जे आहे कंपनी म्हणजे लहान लहान लेकरं आहेत त्याला लमकतात किंवा बंदरं वगैरे येतात, असं काही आमच्या नागरिकांना खूप म्हणजे त्रास होऊन राहिला याचावाला हा 7 महिन्यापासून। अखेर येथील रहिवाशांनी आमच्या सिटी न्यूजकडे तक्रार देताच येथील अभियंत्यांना विचारणा केली असता तात्काळ लोंबकळत असलेले तार काढण्याचे आदेश दिल्याने आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेतल्याचे दिसून आले। आता वळूया पुढील बातमीकडे।